यानंतर बघूयात इतरही बातम्या। खोटी कागदपत्र बनवून चोर न्यायाधीश झालेत। राष्ट्रवादी संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निकालावरून ठाकरेंची जोरदार टीका। की त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला। न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर कळलं की अरे झालं कसं, त्यात तेवढी तरी एक नैतिकता त्या चोरात होती। आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही। निवडणूक आयोगाचा अजब न्याय, जनतेच्या न्यायालयामध्ये निर्णय लागेल। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। हा निर्णय अपेक्षित होता असाही टोला। ज्यांनी पक्ष स्थापन केला आणि जे पक्ष घेऊन गेले न्याय घेऊन जाण्याला फायदा न्याय मिळाला आणि स्थापन ज्यांनी केला, मेहनत केली आयुष्यभर, त्यांचा तोटा झाला किंवा तिंबवणं त्यांच्याबद्दल काही विचार झाला नाही। अजब न्याय आहे असंच म्हणावं लागेल। आमचा पक्ष आणि चिन्ह गेलं असलं तरी जनता आमच्या सोबत अदृश्य शक्तीने हे घडवून आणलंय। महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अनिल देशमुखांची अजित पवार गट आणि भाजपवर टीका। आज आमचा पक्ष जरी सूडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे। मोदी शहांचा महाराष्ट्रावर सूर उगवण्यासाठी राजकारण सुरू। निवडणूक आयोग सुपारीबाद संस्था आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा। संजय राऊतांचा घणाघात। आज ठाकरे आणि पवारांच्या हातून पक्ष गेलाय आणि उद्या शिंदे आणि अजित पवार यांच्या हातूनही पक्ष जाईल। शरद पवार खंबीर नेते, ते ठामपणे उभे लढा देतील, संजय राऊतांचा दावा। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्ष लोक करतायत त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल, पण लक्षात घ्या उद्या याच पद्धतीनं तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो। निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय। बहुमत असणाऱ्यांच्या बाजूनेच निकाल लागतो। निर्णयाचं मनापासून स्वागत, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निकालानं लोकशाहीचं अधपतन आणि घटनेची पायमल्ली। सर्वोच्च न्यायालयानं आयोगाचा निर्णय रद्द करावा आणि पक्षांतरबंदी कायद्यामध्ये अधिक स्पष्टता आणावी, घटनातज्ञ उल्हास बापट यांचं मत। भुजामध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का? मनसेचा ट्विट करत अजित पवार गटाला जोरदार टोला। मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। निवडणूक आयोग आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। शरद पवारांसोबत राहण्याचा कार्यकर्त्यांना निर्धार।